एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। सिन्नरमध्ये राज्यस्तरीय शिवचषक कबड्डी स्पर्धेचा जल्लोष पाहायला मिळतोय। खेळाडूंना राज्य शासनाचा भक्कम आधार मिळत असून ग्रामीण भागात क्रीडा संस्कृतीला नवबळ मिळत असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलंय। नमो क्रीडा नगरी सिन्नर इथं आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यातून संघ सहभागी झाल्यानं स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं की सिन्नर सारख्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्यानं स्थानिक खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळतेय। तसेच उदय सांगळे यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळतंय। शासनाच्या पाठबळामुळे कबड्डीला नवं बळ मिळतंय। दरम्यान या स्पर्धेमुळे सिन्नरमध्ये क्रीडामय वातावरण निर्माण झालं असून पुढील काही दिवस अव्वल कबड्डीपटूंचा थरार अनुभवायला मिळणार आहे। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आज मंचावर उपस्थित माननीय आमदार सत्यजित तांबेजी, माननीय विजय अप्पा करंजकरजी, माननीय कुंजाभाऊ सांगळेजी, उदयजी सांगळे, शीतलताई सांगळे, भारतजी कोकाटे, गोविंदराव लोखंडेजी, विजयजी जाधव, अनिलजी जाखड, करपेताई, कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांमधनं आलेले सर्व कबड्डीपटू हा थरार सोहळा पाहण्याच्यासाठी सिन्नर आणि महाराष्ट्रातनं आलेले सर्व क्रीडा रसिक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व कबड्डीपटूंचं आपल्या सिन्नर नाशिकमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मला वाटतं की मागच्या 5 वर्षापूर्वी पण कदाचित याच ग्राउंडवर अशाच पद्धतीचा कबड्डीचा थरार या ठिकाणी सोहळा संपन्न झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। उदय, मी तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो, कारण अतिशय जसं काल खूप मोठा पाऊस झाला परंतु तरी जिद्दीने आपण, जसं इथं काल काही झालेलंच नाही अशा पद्धतीने सर्वांनी परिश्रम घेऊन परत एकदा या ठिकाणी ही सर्व व्यवस्था उभी करून दिली। मला वाटतं की ज्या भावना माननीय तांबे साहेबांनी, उदयजी आपण ठेवलेल्या आहेत, आपण बिलकुल काळजी करू नका। खेळाडूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं हे आपलं महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तांबेजी जी काही 2 महिन्याच्या नंतर पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती आपण करतो आहोत, ही भरती संपन्न होत असताना त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकांचंही प्रावधान करण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबतच कला शिक्षकांचंही प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अगदी आपल्या लहान विद्यार्थ्यांच्या पासूनच क्रीडांच्या सुविधा कशा आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्माण करता येतील त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे कार्य संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल। मला वाटतं की आपला डबल महाराष्ट्र केसरी
त्याच्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या प्रकल्पाला त्या ठिकाणी यश येईल आणि सदगीरजी एका चांगल्या पदावर त्या ठिकाणी त्यातल्या त्यात खेळाडू घडवताना आपल्याला सदगीरजी त्या ठिकाणी दिसून येतील हा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. मला वाटतं की आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने या मॅटवरचा क्रीडापटूंचा थरार बघायचा आहे आणि म्हणून जास्तीचा वेळ न घालवता सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत करतो. त्या सर्वांना शुभेच्छा देतो. तांबे साहेब आपण बोलत होते की उदय नेमकं कुठे आहे. आपण जिथं आहोत तिथं उदय पण आहे आणि म्हणून मला वाटतं की राजकीय जीवनामध्ये काही गोष्टी या घडत असतात, परंतु शेवटी आता कबड्डी आहे. त्या कबड्डीच्या प्रती एक निष्ठा मला वाटतं की ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जे आपले मैदानावरचे खेळ आहेत या खेळांच्यासाठी जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपण कार्य संपन्न करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण कामकाज करूया. आपल्या सर्वांचा आभार. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दरवर्षी ज्या वेळेस आपण या खेळांच्या स्पर्धा घेतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दादाजी भुसे साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित राहतात. आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देतात, ताकद देतात. तसेच आपल्यावर नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे असणारे आपल्या या जिल्ह्याचे विभागाचे आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे हे देखील आपल्या खेळाडूंसाठी नेहमीच विधिमंडळात असेल किंवा प्रत्येक ठिकाणी या खेळाडूंचा आवाज ते त्या ठिकाणी उपस्थित करत असतात. साहेब, महाराष्ट्र केसरीचा सुपुत्र आपल्या या तालुक्याला जिल्ह्याला तो बहुमान मिळाला. आपण देखील त्या बाबतीत खूप पोटतिडकीने पाठपुरावा केला की खेळाडूंचं आयुष्य हे अतिशय स्ट्रगलचं असतं. बहुतेक खेळाडू हे ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील आहे आणि खेळता खेळता आपल्या करिअरचं त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं आणि म्हणून या खेळाडूंचं करिअर देखील घडलंच पाहिजे. यासाठी आपण महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहिला त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले मनापासून आभारी. आदरणीय सत्यजित दादा तांबेंनी विधिमंडळात पहिल्यांदा कोणीतरी आवाज उठवला आणि शासनाकडे या विचारा संदर्भात जाब विचारला. हे सुद्धा सत्यजित दादांमुळे आज शक्य झालं. मागच्याच आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची देखील आपण हर्षवर्धन सदगीर यांची भेट घालून दिली. निश्चितपणानं ही जी काही आपली मातीतली खेळाडू आहे, मग कबड्डी असेल, कुस्ती असेल, यांना कुठंतरी राजाश्रय लागतो. कारण आपण जर इतिहास बघितला तर कुठल्याही खेळाला आणि संस्कृतीला हा राजाश्रय असल्याशिवाय ती पुढे जात नाही आणि हा राजाश्रय आपल्यासारख्यांच्या माध्यमातून आदरणीय भुसे साहेब असतील, आदरणीय सत्यजित दादा असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतोय. हा निश्चितपणानं एक समाजामध्ये खूप चांगला संदेश या ठिकाणी जातोय. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. या खेळाडूंना आपल्याला आता सामने पुढचे लावायचे. साहेब, काल तर इतकं दादा, काल जर तुम्ही हे बघितलं असतं हे सगळं कोलमडून गेलं होतं. इथं सगळं पाणी पाणी होतं. हे सगळं नवीन आलंय. कालचा दिवस हा आमच्यासाठी अतिशय अवघड होता. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं दुःख असतं, हाताशी आलेलं पीक त्या अतिवृष्टीने कसं वाहून जातं. काल तशी भूमिका आणि परिस्थिती आमची काल झालेली होती. परंतु आपले सगळे स्वयंसेवक, आपला मित्रपरिवार, कबड्डी क्षेत्रातील सर्व खेळाडू रात्रीचा दिवस करून हे मैदान साफ केलं, सगळी तयारी केली आणि आज हे मैदान पुन्हा एकदा खेळाडूंसाठी त्या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. मी या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शेवट हा टीमवर्कचा खेळ आहे. हे एवढं मोठं नियोजन, यांची निवास व्यवस्था, यांची भोजन व्यवस्था, यांचं सगळं सामन्यांचं नियोजन, एक खूप मोठी टीम या ठिकाणी काम करत असते. मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. अधिक वेळ न घेता मी आदरणीय भुसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले
त्यांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.